रमजान ईद भेटीसाठी निघालेल्या वसमतीतील एकाच कुटुंबावर काळाचा घाला, चौघांचा मृत्यू. चारठाणानजीक गणेशपूर येथे मिनी ट्रॅव्हल्स डिझायर कारचा समोरासमोर भीषण अपघात. पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या वसमतीतील एकाच कुटुंबावर काळाने घाला घालत सख्खे दोन भाऊ, एका भावाची पत्नी, एक लहान मुलीचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दिनांक 22 मार्च दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास जिंतूर जालना महामार्ग रस्त्यावरील चारठाणा नजीक गणेशपूर येथे घडली आहे. या घटनेमुळे जिंतूर शहरात व वसमत शहरात एकच शोककळा पसरली आहे. याबाबत रुग्णालयात आलेल्या नागरिकांनी दिलेली अधिक माहिती अशी की वसमत येथून मंठ्याकडे निघालेली डिझायर कार व संभाजीनगरहून निघालेली मिनी ट्रॅव्हल्स यांच्यात समोरासमोर जोरदार भीषण धडक झाली. दोन्ही वाहनाचा वेग जास्त असल्याने अपघात अधिक भीषण झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धडकेनंतर डिझायर कार रस्त्यापासून सुमारे 20 ते 25 फूट खाली फेकली जाऊन तिच्या अक्षरशः चुरडा झाला, तर मिनी ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचाही प्रचंड नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. गंभीर जखमी अवस्थेत जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विश्वजित मोरे यांनी तपासून सय्यद आबिद उर्फ अझहर सय्यद महमूद वय 32 वर्ष व सय्यद सुमय्या बेगम सय्यद अझहर वय 25 वर्ष दोन्ही राहणार बुधवारपेठ वसमत यांना मृत घोषित केले. मिनी ट्रॅव्हल्स चालक संतोष केशवराव शिंदे वय 49 वर्ष राहणार संभाजीनगर हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. इतर जखमींना मंठा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान एका लहान मुलीचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या सय्यद इस्माईल महमूद यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर काही जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ईदच्या आनंदाच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे वसमत येथील परिचित व मनमिळावू स्वभावाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, नागरिक व राजकीय पुढाऱ्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. नातेवाईकाच्या आक्रोशाने परिसर द्रावून गेला होता. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वृत्त देईपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.